व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे महसूल व पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माझे अतिशय जवळचे मित्र आणि लोकसभेचे खासदार माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, माझे अतिशय जवळचे मित्र आणि मान खटाव मतदारसंघाचे आमदार माननीय जयकुमार भाऊ गोरे, या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय प्रेमसुखजी कटारिया, कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय नामदेव नाना बारवकर, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय बाळासाहेब गावडे साहेब, माननीय नंदूभाऊ पवार, माननीय दिलीपरावजी काळभोर, माननीय प्रदीपदादा कंद, माननीय सुदर्शन चौधरी, आपल्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ ठोंबरे, सर्व सन्मान्य व्यासपीठ माननीय दादा पाटील फराटे, या शेजारच्या मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व सहकारी, आपल्या दौंड मतदारसंघातील उपस्थित सर्व पदाधिकारी, मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित चेअरमन माननीय गणेश जगदाळे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्राण कार्यालयाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतो, याचा मला आनंद आहे। आज प्रशांत गिरीमकर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे। खरं तर मी प्रशांतनी ठरवलं की दौंडचं कार्यालय पुण्यात होतंय, त्याला विरोध करायचा। प्रशांतनी पिटिशन दाखल केलं, पिटिशन सकाळी दाखल झालं, उद्या उद्घाटन, आणि आज न्यायालयानं आमची भूमिका योग्य असल्यामुळे त्याला स्थगिती दिली आणि पुण्यातलं कार्यालय खुलं होण्याचा निर्णय त्यावेळी थांबवण्यात आला। आणि त्यानंतर खरं तर पुरंदर आणि दौंड यापैकी कुठं सुरू करायचं हा प्रश्न असताना खरं त्यावेळी दौंडमध्ये सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु तसं घडलं नाही आणि विनाकारणच पुरंदरला ते कार्यालय गेलं। खरं तर महसुली तालुका छोटा असताना सुद्धा पुरंदरला कार्यालय झालं, परंतु आपण जिद्द सोडली नाही। 2019च्या निवडणुकीच्या पूर्वीच मान्य देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये निर्णय घेतला आणि दौंड तालुक्याला स्वतंत्र प्रांत कार्यालय केलं जाईल हा निर्णय त्यांनी घेऊन प्रत्यक्षामध्ये 2019च्या गॅझेटमध्ये सुद्धा तो प्रसिद्ध झाला। नंतरच्या कालावधीमध्ये सरकार बदललं, 2.5 वर्ष तसाच विषय प्रलंबित राहिला। त्यानंतर सरकार आल्यानंतर माननीय विखे पाटील साहेबांनी तातडीनं त्याच्यामध्ये हरकती सूचनाचा आदेश केला आणि आज या ठिकाणी प्रांत कार्यालय सुरू होत आहे। आज मोरे साहेब, माननीय मुल्ला साहेब, माननीय शेलार साहेब या सगळ्यांनी याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळे आज हा कार्यालयाचा शुभारंभ संपन्न होतोय। तालुक्यातील जनतेच्या वतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि माननीय विखे पाटील साहेबांचं मी आभार मानतो। एक सुविधा या ठिकाणी निर्माण होतीये साहेब। दुसरा एक निर्णय आम्ही केलेला आहे, बारामतीला आम्हाला जिल्हा न्यायालयासाठी जावं लागायचं, त्या बाबतीत मान्य देवेंद्रजींनी निर्णय घेतला। आमचं या ठिकाणचं कोर्ट मंजूर झालं आणि मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच ते सुरू होईल। आज एक अजून उद्घाटन आपण संपन्न केलं, ते म्हणजे या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी एक क्रीडांगण असावं अशी मागणी होती आणि त्यामुळे कृषी विभागाची जागा मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी महसूल विभागाकडे वर्ग केली आणि आज महसूल विभागाकडे वर्ग झालेली जागा तालुका क्रीडा संकुल समितीकडे आपण हस्तांतरित करतोय। 10 कोटीचा आराखडा त्या ठिकाणी आपण केलेला आहे। 1 कोटीच्या आसपास कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे। 3 कोटी रुपये रक्कम आपल्याकडे उपलब्ध आहे आणि उर्वरित राहिलेला निधी सुद्धा उपलब्ध करून हे काम गतीनं पूर्ण करण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे। हे काम आज हस्तांतरित झालं असलं तरी शेजारी नगरपालिकेच्या मालकीचा स्विमिंग पूल आपण केलेला आहे, शेजारी इंडोर स्पोर्ट्स हॉलचं काम त्या ठिकाणी गतीनं पूर्ण होतंय। आपण दौंडगार हा पूल, खरं तर हा व्यापार पेठेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा पूल आपण मंजूर केला, त्याचं काम गतीनं सुरू होतंय। कुणी बोर्ड लावले असले आणि कुणी भूमिपूजन केलं असलं तरी कुरकुंबोरीसाठी आवश्यक असणाऱ्या 16 कोटीपैकी 11 कोटी हे 2014 ते 19 दरम्यान देवेंद्रजी नगरविकास आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी दिले आणि त्यामुळेच ते काम पूर्ण होऊ शकलं। खरं तर ती आमची जबाबदारी नव्हती, परंतु आपल्या मतदारसंघातल्या दौंड सारख्या शहरासाठी ते आवश्यक होतं म्हणून ते काम आपण पूर्ण केलं।
त्याचाही आता वाहतुकीच्या दृष्टीने सगळ्यांना फायदा होतोय। ज्या रस्त्यावर आपण हा कार्यक्रम संपन्न करतोय हा रस्ता मागचे कित्येक वर्ष दुरावस्थेत होता, परंतु मुद्दामून मी आग्रह धरला आणि आपण त्यावेळी अष्टविनायक मार्गामध्ये या संपूर्ण रस्त्याचा समावेश केला आणि नगरपालिकेच्या हद्दीत असला तरी हा रस्ता करावा लागेल म्हणून शहरातील पूर्वेपासून पश्चिमेकडचा हा अतिशय चांगला रस्ता त्या ठिकाणी पूर्ण झाला। त्यामुळे दौंड शहरातील महत्त्वाचा रस्ता पूर्ण होत असताना आजूबाजूचे सुद्धा रस्ते आपण अतिशय गतीनं पूर्ण करतोय। अष्टविनायक मुळे आपण सिद्धटेक पासून दौंड जोडलं गेलं, दौंड पासून पाटस जोडलं गेलं, दौंड पासून आता बारामती केंद्र शासनाच्या माध्यमातून जोडलं गेलं, नगर जोडलं गेलं आणि दौंड शहराची दळणवळणाची व्यवस्था ही अतिशय गतिमान त्या ठिकाणी होतीये। पोलीस स्टेशनच्या इमारतीला जवळपास 6-7 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत। डीवायएसपी कार्यालय आपण करतोय, पोलीस वसाहतीसाठी जवळपास 46 कोटी रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे। ते काम लवकर कसं सुरू करता येईल या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। नगरपालिकेच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी पहिली 23 कोटीची योजना मंजूर झाली होती, अजून काही त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून जवळपास 50 कोटी रुपयाची पिण्याच्या पाणी पुरवठ्याची योजना आपण त्या ठिकाणी गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे सगळं होत असताना आपण स्लॉटर हाऊसच्या संदर्भातला निधी उपलब्ध केला, त्याच्यामध्ये मतमतांतर जरी असली तरी शेवटी सगळं काम जर कायदेशीर व्हायचं असेल आणि त्या ठिकाणी सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये व्हायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर सर्टिफाय करून त्या ठिकाणी बेकायदेशीर होऊ नये, गोवंश हत्या होऊ नये म्हणून करायचं असेल तर ते सुद्धा कायदेशीरित्या होणं आवश्यक होतं। सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या अंतर्गत ते होईल आणि त्या दृष्टीने ते सुद्धा काम आपण पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना आपण शेजारी मुस्लिम दफनभूमीला निधी दिला, ख्रिश्चन दफनभूमीला निधी दिला, हिंदू स्मशानभूमीच्या संदर्भातलं काम आपण त्या ठिकाणी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे सगळं होत असताना आपण भाजी मार्केट चांगलं केलं, मच्छी मार्केट चांगलं केलं आणि बुद्धिवारचं सुद्धा एक मोठं काम त्या ठिकाणी आपण गतीनं पूर्ण करतोय। गोपावाडी रस्त्याचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता, शेती महामंडळापासून बोरवके नगरचा तो रस्ता आपण पूर्ण करतोय, दौंड पासून MIDC ला रस्ता जोडणार आपण पूर्ण करतोय आणि या परिसरातील सगळ्या समस्या गतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। मान्य शेठजी असतील, मान्य नंदूभाऊ असतील, त्यांच्यावर सगळेच तरुण सहकारी अतिशय त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत आणि दौंड शहराचं चांगलं नियोजन करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। रेस्ट हाऊसचं काम झालं, बरेच दिवस प्रलंबित असणाऱ्या पिकअप स्टँडचं काम झालं आणि दौंड ग्रामीण रुग्णालयाचं सुद्धा जवळपास 40 कोटीचं काम आपण अतिशय गतीनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय। सर्वांग सुंदर दौंड व्हावं म्हणून आता आपण बोरीबेलचा सुद्धा अंडरपास केलेला आहे, आपण नदीच्या बाजूने सुद्धा एक बायपास करतोय, आपण दुसऱ्या बाजूने खोडवडीच्या बाजूने एक बायपास त्या ठिकाणी करतोय आणि हे सुद्धा गतीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करतोय। साहेब, कैलासवासी सुभाषांनी नेहमीच शेतीच्या पाण्याकडे लक्ष दिलं। खरं तर अपघातानं मला राजकारणात यावं लागलं, परंतु माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सातत्यानं माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका घेतली। मग त्याच्यामध्ये नामदेव नानांच्या पासून मोहन बापूंच्या पर्यंत या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांपासून सुरेश भाऊंच्या पर्यंत सगळ्यांनी अतिशय भक्कमपणे साथ दिली आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या व्यवस्था चांगल्या करू शकलो। अण्णांच्या नंतर काम करताना या तालुक्याचं पाण्याची स्वयंपूर्णता कायम राहावी असा प्रयत्न आमचा आहे। नेहमी नगर जिल्ह्याचं अण्णा उदाहरण द्यायचे की जसं जसं कोपरगावच्या भागामध्ये पूर्वीचा असणारा भाग आहेत त्याच्या ऊर्ध्व भागामध्ये होणाऱ्या पाणी वापरामुळे अडचणीत आलं तसं होऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता। निसर्गानं खरं तर या तालुक्याला सगळं दिलेलं आहे, म्हणजे खडकवासलाचं धरण इंग्रजांच्या काळामध्ये सुरुवात झाली, नंतर स्वातंत्र्यानंतर ते एक मोठं धरण झालं, आमची सुबत्ता या ठिकाणी शेतकऱ्याला यायला लागली, परंतु आमच्यामध्ये पुणे शहर मोठं आहे, ते वाढतंय आणि पुणे शहराचा पाणी वापर वाढल्यानंतर आपल्यावर त्याचं अतिक्रमण होऊ नये म्हणून वेगवेगळ्या व्यवस्था मजबूत केल्या पाहिजे असं सातत्यानं ते प्रयत्न करत होतो। मागच्या वेळी रणजितदादा खासदार झाले, बारामतीमध्ये लढणार कोण हा प्रश्न होता आणि देवेंद्रजींनी त्यावेळी आदेश केला की निवडणूक लढायला वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर आणि वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर त्या ठिकाणी काही त्यांची आराखडे बांधून शेवटी निवडणूक लढवावी लागेल असा ज्यावेळेस आदेश आला त्यावेळी मी कुठलंही पद मला मिळेल का, माझं भविष्य काय होईल, मी कोणासमोर उभा राहणार, कोण किती ताकदवर आहे
याचा विचार न करता फक्त एक मागणी केली होती की साहेब आपलं मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भामध्ये तुम्ही मला आश्वस्त करा, मी निवडणूक विनाशर्त लढतो. आणि त्यामुळे तेवढीच एक आट टाकली. सुदैवानं देवेंद्रजी आता पुन्हा एकदा जलसंपदा मंत्री झालेत आणि त्यांनी मला आश्वस्त केलंय की आपण तो विषय, म्हणजे मला खाजगीत आश्वस्त केलं, मागच्या नागपूर अधिवेशनात आश्वस्त केलं आणि त्याच्यामध्ये ते मुळशी धरणाचं पाणी टप्प्याटप्प्याने या भागामध्ये आणण्यासंदर्भामध्ये त्यांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. तसा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये 2 समित्याच्या माध्यमातून ते काम लवकर होण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि ज्यावेळी मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये येईल त्यावेळी खडकवासला धरणाचं पाणी आल्यानंतर जी क्रांती झाली तशाच प्रकारची दुसरी क्रांती या भागामध्ये होईल. साहेब बेबी कॅनॉल आम्ही सुरू केला, आम्ही नदीचं चांगलं नियोजन केलं. आज भाऊंचा दुष्काळ सदृश तालुका आहे. खरं तर मान खटाव दुष्काळी तालुका व्हायला पाहिजे होता, शासनाच्या अडचणी आल्या, परंतु खरंच आमच्याकडे पाणी इतकं कमी आहे, इतका कमी पाऊस आहे की हा तालुका पहिल्या 40 तालुक्यामध्ये दुष्काळी जाहीर झालेला असताना सुद्धा साहेब मला आनंद दुसऱ्या गोष्टीचा आहे की या तालुक्यामध्ये 1 एकराचं सुद्धा बागायत हे पाण्याअभावी जळलं नाही. हे आम्ही केलेल्या नियोजनाचं यश होतं. भले मला फक्त 700 मतानं लोकांनी निवडून दिलं, परंतु शेवटी जनादेश हा महत्वाचा असतो. माझा नेहमी एक सवाल असतो की मी कमी पडत असेल मला मान्य आहे, परंतु मला 1,03,000 मतं पडताना ज्यांना आपण 1,02,000 मतं पडतात त्यांनी नक्की काय केलंय हे मला जरा समजावून सांगितलं तर माझ्यामध्ये सुद्धा त्यांच्यासारखे काही मला बदल करता येतील. परंतु ती तयारी आमच्या कार्यकर्त्यांची नाही आणि मी करतोय ते योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आता पुढच्या निवडणुकीला मात्र मला सगळ्यांनी आश्वस्त केलंय की ती शेवटच्या काठावरची लढाई आम्ही काठावर येऊन देणार नाही. आता बघूया पुढे काय होतंय. परंतु शहरानं सुद्धा नेहमीच मला पिछाडी दिली, परंतु तरी सुद्धा मी शहरातलं काम, माझा दावा आहे की सत्ता कुणाकडे असून कधी असो शहरातली 98% कामं ही मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावू शकलो. निवडणुकीपुरतच राजकारण केलं पाहिजे. निवडणूक झाल्यानंतर मात्र माझ्याही कार्यकर्त्यांना मी नेहमी सांगतो की राजकीय गट, राजकीय पक्ष आपण चालू, परंतु एकदा निवडून गेल्यानंतर, एकदा विधानसभा सदस्य म्हणून लोकांनी आदेश दिल्यानंतर या मतदारसंघातला असो बाहेरचा असो प्रत्येक नागरिकाला त्याच्या वैयक्तिक समस्ये संदर्भामध्ये, सार्वजनिक प्रश्न संदर्भामध्ये मदत केलीच पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. साहेब मी रविवारी 1000, 1200, 1500 लोकांना भेटतो. मी वर्ग कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या गावातला आहे, कोणत्या पार्टीचा आहे, त्यांनी मतदान केलं की नाही हे न पाहता ज्याला मदत आवश्यक आहे त्याला प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न मी व माझे सर्व सहकारी या तालुक्यामध्ये करतोय. आणि या तालुक्याचं सामाजिक वातावरण सुद्धा चांगलं ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मराठा आंदोलन झालं, ओबीसी आंदोलन चालू आहे, पूर्वी कोरेगाव भीमाचा घटना घडली, परंतु या तालुक्यातील सामाजिक ऐक्य मात्र आम्ही चांगलं ठेवू शकलो, सामाजिक वातावरण चांगलं ठेवू शकलो याचा मला आनंद आहे. आणि या तालुक्यातील नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा चांगली राहावी, आमचा हस्तक्षेप निश्चित आवश्यक आहे. काही ठिकाणी काही घटनेच्या बाबतीमध्ये आम्ही हस्तक्षेप केलाच पाहिजे, परंतु तो सकारात्मक असला पाहिजे, अन्याय झालेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी असला पाहिजे. या बाबतीतली सुद्धा काळजी आम्ही सगळेजण करतोय. कोण चुकत असेल तर त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, तो जास्त चुकत असेल तर त्याला पनिशमेंटही दिली पाहिजे. या बाबतीत कुठलाही दुजाभाव न ठेवता आम्ही या तालुक्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतोय. त्यामुळे मागच्या 9 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रसंग या तालुक्यामध्ये घडले नाही आणि या तालुक्यातील सामाजिक वातावरण आम्ही चांगलं ठेवू शकलो, माझा याचा आनंद आहे. आणि पुढे सुद्धा ही वाटचाल कैलासवासी सुभाष अण्णांनी सुरू केली, ती पुढे सुरू नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. वेगळी कामं मार्गी लावत असताना आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं यावर्षी साहेब आपल्याला सगळं माहित आहे, खरं तर साखर चळवळ ही सुरू झाली ती विखे पाटील साहेबांच्या घरातून सुरू झाली. त्यामुळे साखर चळवळ काय, या देशातील पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील साहेबांच्या आजोबांनी उभा केला. त्यामुळे साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये बारीक बारीक घटना त्यांना माहीत असतात. आमचा काही चूक नसताना सुद्धा कारखाना अडचणीत आला आणि त्याच्यामध्ये आम्हाला तोंड द्यावं लागत होतं. मान्य अमित भाईंनी लक्ष दिलं, साहेब तुम्ही काही ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष दिलं. विशेषतः देवेंद्रजींनी शेकडो वेळा फोन केले. जयकुमार भाऊ मी बऱ्याच वेळेला मंत्रालयात बरोबरच असतो, कधी कधी मी नसलो तर माझे प्रश्न ते पाठपुरावा करतात, ते नसले तर त्यांचे प्रश्न मी पाठपुरावा करतो. आणि त्यांनी सगळ्या पाठपुरावा माझा जवळून पाहिलेला आहे. रणजित दादांनी अतिशय दिल्लीत झालेला पाठपुरावा जवळून पाहिलेला आहे.
आणि आमच्या दृष्टीनं महत्वाचा अतिशय निर्णय अमितभाईंनी आणि देवेंद्रजींनी जर कोणता करून दिला असेल आणि तो फक्त देवेंद्रजींच्यामुळेच होऊ शकला, तो म्हणजे आमचा भीमा सहकारी साखर कारखाना सुरू झाला, चांगला चालायला लागला. यावर्षी आम्ही 3000 दरही जाहीर केला, पेमेंटही केलं. आम्ही जिल्ह्यामध्ये रिकव्हरीलाही पुढे आहोत आणि जी जुन्या कुणी चुका करून गेलं, परंतु आम्ही न हरता तो कारखाना टिकवला, तो सहकारी ठेवला. आमची जनरल मीटिंगही होते, आमचे सगळे अबाधित हक्क ठेवून तो कारखाना चालतोय. याचा या तालुक्यातील माझ्या बरोबरच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आनंद आहे. आणि माझा दावा आहे की राजकारणात कदाचित मला मतदानही करणार नसतील, अशाही प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये त्याचा आनंद आहे. त्यामुळे ती संस्था सुरू झाली, त्याबद्दल आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. तालुका दूध संघाचं आमचं कामकाज कोर्टामध्ये गेलं, तेही आम्ही अमूलबरोबर टायअप्स करून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करतोय. रस्त्याचं जाळं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. साहेब, महसूल विभागाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या अडचणी आपल्या माध्यमातून सुटतायत आणि हे सगळं करत असताना सगळ्या प्रशासकीय व्यवस्था चांगल्या राहाव्यात असा माझा प्रयत्न आहे. विखे पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये खरं तर आमचा दोन पिढ्यांचा तर नक्कीच संबंध आहे. अण्णांची नेहमीच माननीय बाळासाहेब विखे पाटील साहेबांशी चर्चा व्हायची, वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जयकुमार गोरे असतील किंवा आमचे रणजितदादा असतील, आम्हाला सगळ्यांनाच अतिशय प्रेमानं त्या परिसरामध्ये मंत्रालयात असेल, विधिमंडळात असेल, आमच्या मार्गदर्शकाची भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या विभागातील विषय नसतील तरी सुद्धा काही या मतदारसंघातले विषय असतील तर निश्चितपणे आवश्यक त्या ठिकाणी त्यांची मदत होत असते. दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही अमितभाईंच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडले, त्याच्यामध्ये रणजितदादा होते, मी होतो, आमचं सगळ्यांचं नेतृत्व मान्य विखे पाटील साहेब करत होते. आणि मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की आज ऊस उत्पादक शेतकरी जर वाचला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या शासनामुळेच वाचलेला आहे. कारण की एक मोठा निर्णय झाला, आपणच साहेब असा व्यवसाय करत होतो की ज्याचा कच्च्या मालाचा दर ठरलेला होता परंतु फिनिश प्रोडक्टचा दर ठरलेला नव्हता. ऊसाचा दर ठरवणं योग्य होतं, परंतु साखरेचा दर न ठरल्यामुळे जे काही व्यस्त प्रमाण झालं त्यामुळे साखर कारखान्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं, माननीय मोदी साहेबांनी, माननीय अमितभाईंनी, माननीय गडकरी साहेबांनी पुढाकार घेतला, साखरेचा दर निश्चित झाला. दुसरा निर्णय इथेनॉल संदर्भातला जो निर्णय झाला त्यामुळे या साखर व्यवसायाला ऊर्जित अवस्था आली. खरं तर माझ्या जन्मापासूनच्या आधीपासून सुरू असणाऱ्या इन्कम टॅक्सचा विषय सुप्रीम कोर्टमध्ये हरलेला असताना सुद्धा याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला, आपण सातत्यानं विखे पाटील साहेब बाजू मांडली. त्यामुळे इन्कम टॅक्सचा सुद्धा प्रश्न जवळपास 25,000 कोटीचा शेतकऱ्यांचा होता, तो मार्गी लागला. आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या विषयी प्रत्येक शेतकऱ्यानं ऋणी राहावं अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी आल्यामुळे आज शेतकरी सुरक्षित आहे. बेबी कॅनॉलचं आमचं काम सुद्धा जवळपास देवेंद्रजी त्याला 250 कोटी निधी देत आहेत. या परिसरातील शेतकऱ्याला कुठली अडचण येणार नाही या सगळ्या बाजूने आम्ही सगळे काळजी घेत असताना वेगवेगळ्या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा सातत्यानं रणजितदादा त्या ठिकाणी मदत करतात. आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटतो आणि माझी भूमिका आहे की नाही याचा विचार न करता तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे या दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. साहेब, कोरोना कालावधीमध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आम्ही चौफुल्याला एक सेंटर सुरू केलं ज्या माध्यमातून तिथं काउंटर नव्हतं, रेमडेसिवीर लागू, औषधं लागू, डॉक्टर लागू, ऑक्सिजन लागू, व्हेंटिलेटर लागू, 3000 पेक्षा जास्त रुग्णांची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केली. आम्ही यवत आणि दौंडच्या ग्रामीण रुग्णालयात जवळपास 2000 रुग्ण बरे करू शकलो. आणि माझा दावा आहे की राज्यातील सर्वोत्तम व्यवस्थेमध्ये अतिशय आणीबाणीच्या कालावधीमध्ये आम्ही चांगली व्यवस्था उभी करू शकलो. वेगवेगळ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तालुक्यातील असूल, जिल्ह्यातील असूल, जिल्ह्याच्या बाहेर असूल, मी सगळ्यांना वैद्यकीय मदत करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. शासनाच्या वेगवेगळ्या योजना ह्या पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. मग बांधकाम कर्मचाऱ्यांची योजनेची आम्ही चांगली नोंदणी केलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी घरकुला संदर्भामध्ये PM आवास योजनेतून जवळपास 1000 घरकुलांचा पहिला टप्पा पूर्ण केलाय. अजून 1000 घरकुलांचा दुसरा टप्पा पूर्ण करतोय. आणि हे सगळं करत असताना शासकीय जमिनीवरची घरांची अतिक्रमण नियमित करण्याचं जे धोरण होतं त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर पांदनशिव रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर खुले करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. हे सगळं जरी झालं तर याच्या मागे राजकीय एक मोठी इच्छाशक्ती लागते, ती उभं करण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. तेच आशीर्वाद माननीय विखे पाटील साहेब आमच्या पाठीशी ठेवतायत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये
खूप मोठ्या घडामोडी होत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा पाठिंबा आहे. खरं तर भाऊ नेहमीच मी दिसलो आणि तुम्ही नाही दिसले तर सगळ्यांनाच प्रश्न जसा मंत्रालयात असतो तसा आमच्याही मतदारसंघामध्ये असतो. तुमचा अपघात झाला त्यावेळी तुमच्या मतदारसंघाची जेवढी चिंता होती तेवढी आमच्याही कार्यकर्त्यांच्यामध्ये होती. आणि तुमची गाडी बघितल्यानंतर विशेषतः ज्यावेळेस टीव्हीवर बघितली सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग होता. परंतु अतिशय चांगलं काम तुम्ही करत असता, लोकांचे आशीर्वाद असतात. खरं तर त्यावेळेस योग म्हणजे मी त्यांना सोडलं, त्यांचा अपघात घडला, तो शेजारी रणजितदादा पण आमचे दोघांचे अतिशय जवळचे तिसरे मित्र, त्यांच्या घरापासून 5व्या मिनिटावर घडला. मोबाईलही रात्रीत वाजला, तो त्यांना रात्री पाण्यात वाजून घेता आला. सगळी मदत वेळेवर झाली. प्रसंग बाका होता परंतु लोकांच्या आशीर्वादामुळं त्यांना त्याच्यामधून सुरक्षित बाहेर येता आलं. परंतु सातत्यानं अतिशय प्रामाणिकपणे सभागृहातलं त्यांचं कामकाज हे देवेंद्रींच्या आशीर्वादानं आम्ही सगळेजण पुढे चालू ठेवत असताना बऱ्याच वेळेला आता सध्या तर आम्ही दोघांपैकी एक जण दिसलो तर दुसरा काय नाही ही चर्चा होते. आणि भाऊ गेले तर मी कुठे याची विचारणा अगदी देवेंद्रजी पासून सगळे करतात. आम्ही खरं तर खूप संख्येनं कमी आहोत साहेब. भाजपचा जर प्रश्न बघितला, कोल्हापूरमध्ये कोण नाही, सांगलीमध्ये आपले 2च आमदार आहेत, साताऱ्यात 2च आमदार आहेत, पुणे ग्रामीणमध्ये मी एकटाच आहे, तुमच्याकडे पण तुम्ही 3घच आहात. त्यामुळे आपण ह्या परिसरातील अल्पसंख्याक मंडळी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. एकमेकाच्या मदतीनं विकासाची वाटचाल पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. रणजितदादा खरं तर तुमच्यातल्या खूप लोकांना कमी माहित आहे की 2002ची जी आपली अस्तित्वाची निवडणूक झाली त्यावेळी रणजितदादा या ठिकाणी प्रचाराला माझ्यासाठी उपस्थित होते. जयकुमार रावल साहेब त्यावेळी दोघंही खासदार आमदार नव्हते, माझे मित्र म्हणून या ठिकाणी आपल्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद सातत्यानं आपल्या पाठीशी राहिलेला आहे. सुखदुःखामध्ये या मतदारसंघातील तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये सामील राहण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. आणि एकमेकाच्या साथीनं ही विकासाची गतिमान करण्यासाठी आम्ही सगळेजण पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. भाऊ तुम्हाला जशी नशिबानं साथ दिली, नशीब आम्हाला वारंवार साथ देतं. मला काही लोकांनी विचारलं की अरे आम्ही शेवटपर्यंत येतो पण तुम्ही आम्हाला पार करता तर का? त्याचं उत्तर मी त्यांना दिलं. माझी विधानसभेची निवडणूक समोर 1,02,000 मतं पडली, 1,03,000 मतं मला पडली. 700 मताने त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी विजयी होऊ शकलो. आणि नीतीच्या मनामध्येच मी निवडणूक हरावं असं नव्हतं. आणि त्यामुळे परमेश्वर कृपा, जनतेची कृपा, जनतेचे आशीर्वाद आणि माझ्या आईवडिलांची पुण्याई या सगळ्यांच्यामुळेच मी विजयी झालो असं मी नेहमी सांगतो. त्याचबरोबर आमची आता शेठजींच्या भाभी या ठिकाणी उपस्थित आहेत. भाभी खरं तर 120 मतांनी निवडून आल्या, भाऊंच्या मिसेस पराभूत झाल्या. परंतु त्यावेळी सुद्धा नशिबानं 100 मताचाच फक्त फरक राहिला. त्यावेळी सुद्धा नशिबानं साथ दिली. गणेश जगदाळे या ठिकाणी उभे आहेत, नामदेव नाना आम्ही सगळे बसलो. मार्केट कमिटीची निवडणूक 4 वेळा आपण हरलो होतो. निवडणूक सुरू झाली की लढा म्हणून तुम्ही म्हणता, सगळे घरी जाऊन बसता, मलाच पळावं लागतं म्हणून माझी यावेळेस इच्छा होती की निवडणूक थोडीशी लढावी की नाही. परंतु सगळ्या सहकाऱ्यांनी तात्या आदेश केला की निवडणूक लढली पाहिजे. निवडणूक लढलो. दोन्ही बाजूचे 9-9 आले. 9वी जागा आपली फक्त 1 मताने आली. 9-9 झालं. आता काय होणार ही चिंता होती. खरं तर त्यावेळी दुर्दैवाने एक घटना घडली, परंतु 8-9 होऊन त्या ठिकाणी नशिबानं साथ दिली. आता 10-8 होऊन मार्केट कमिटी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालवतोय. मी आज शब्द देतो, मार्केट कमिटीत काय फरक आहे हे आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये बदल करून दाखवू आणि एक चांगली मार्केट कमिटी म्हणून त्या ठिकाणी उभी करून दाखवू. त्याही ठिकाणी नशिबानं साथ दिली. शिवाजी आबा दुर्दैवाने आज आपल्यात नाही आहेत, परंतु उषाताई चव्हाण, शिवाजी आबा त्यावेळेस सुद्धा 7 पंचायत समिती सदस्य आपले 7 विरोधातले होते. त्यावेळेस सुद्धा दोन्ही चिठ्ठी आपल्या निघल्या. भाभी निवडून आल्या त्यावेळेस सरनोद पळसे ती पण टाय झाली, तिथं पण चिठ्ठी आपली निघली. तर भाऊ तुम्हाला जशी नशिबाची साथ आहे, ज्यावेळी आपण धाडसानं काम करतो, निर्भीडपणे काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि ज्यावेळी आपल्या पाठीशी लोकांचे आशीर्वाद असतात त्यावेळी असे निकाल येतात आणि किती अडचणी असल्या तरी त्याला आपण सामोरं जाऊन पुढे जातो. खरं तर आमच्या भाऊसाहेब सगळ्यांना यातल्या कुणालाही खात्री नव्हती की कारखाना परत सुरू होईल आणि कुठेही गेलं की आमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आमच्याकडे होती, फक्त कारखान्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. परंतु आपलं चांगलं काम करतो म्हणून अतिशय चांगलं त्या ठिकाणी टायअप झालेलं आहे आणि देवेंद्रींच्या पुढाकारानं एक निराणी शुगर हा अतिशय चांगला ग्रुप आपल्यावर आला. आपलं सहकार्यत्व कायम राहिलं, सहकारी संस्था कायम राहिली, आपली कर्ज त्यांनी सगळी फेडली, त्याच्या माध्यमातून कारखाना अतिशय चांगला चाललाय.
आणि तोच कारखाना किती चांगला चालू शकतो हे प्रोफेशनल मॅनेजमेंट आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. शेवटी शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था राहणं आणि शेतकऱ्याला योग्य दर देणं या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेऊन देवेंद्रजींनी आपण पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. शेठजी, नंदूभाऊ हे सगळेजण शहरामध्ये त्यांच्या सर्व तरुण सहकाऱ्यांना घेऊन जे नियोजन करतील ते अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करू. ग्रामीण भागामध्ये नामदेवनाना असतील, आनंददादा असतील, मी असेल, आमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं आमचे सगळे सहकारी बरोबर घेऊन आम्ही सगळेजण पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागाचं सुद्धा चांगलं नियोजन करू. आणि आता आपली स्पर्धा कुणाशीच नाही, आपली स्पर्धा आपल्याशी आहे हे मनाशी बाळगून अतिशय गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. मागं काय घडलं याच्याऐवजी पुढं काय केलं पाहिजे या दृष्टीने आम्ही योग्य नियोजन करतोय. काही गोष्टी निवडणुकीसाठी 5 वर्षासाठी कराव्या लागतात, परंतु फक्त 5 वर्षाचं नियोजन न करता या मतदारसंघाचं पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे हे मनाशी बाळगून आम्ही पुढे जातोय. सगळ्यांची साथ आहे. सुदैवानं केंद्रात गेलो कुणीच नाही म्हणत नाही, राज्यात गेलो कुणीच नाही म्हणत नाही, कुणी जर नाही म्हणलं तर विखे पाटील साहेब, देवेंद्रजी आदेश करतात, सगळी कामं मार्गी लागतात. त्यामुळे अडचण कुठलीच नाही. उद्दिष्ट प्रामाणिक आहे. आपल्याला प्रामाणिकपणे लोकसेवा करायची आहे, त्यासाठी योग्य नियोजन करायचंय आणि ते पुढे कायम ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. प्रदीप दादा, दिलीप दादा हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा पाटील आहेत, सुदर्शनजी आहेत, माननीय मोरे साहेब, या सगळ्यांचं तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो आणि पुढच्या काळासाठी आम्ही सगळेजण मिळून या दौंड तालुक्याचं एक मॉडेल तालुका करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो. साहेब आले, जयकुमार भाऊ आले, रणजितदादा आले, त्याच्यावरच्या व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.